अवैध गुरांना घेऊन भरधाव जाणाऱ्या एका मालवाहू वाहनाने 45 वर्षीय शिक्षकाला चिरडले. या अपघातात शिक्षकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हा अपघात नवसारी चौकात शनिवारी दिनांक 14 सकाळी 7:15 वाजताच्या सुमारास झाला. अब्दुल साजिद अब्दुल मजीद 45 राहणार चपराशीपुरा चौक अमरावती असे मृतक शिक्षकाचे नाव आहे. अब्दुल साजिद हे अंजनगाव सुरजी येथील शाळेवर शिक्षक होते. शनिवारी सकाळी ते दुचाकीने अमरावतीवरून नवसारी चौक परिसरातून जात होते. त्याचवेळी रहाटगाव रिंग रोड कडून लालखडीच्या दिशेने अवैध गोवंश घेऊन जाणाऱ्या भरधाव मालवाहू वाहनाने अब्दुल साजिद यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत साजिद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दुचाकीला धडक देऊन मालवाहू वाहन बाजूलाच असलेल्या झाडावर जाऊन धडकले. त्यामुळे वाहनातील एका गुराचा मृत्यू झाला. तसेच 12 गुरांना मार लागल्यामुळे ते सुद्धा जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच गाडगेनगर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. मात्र पोलीस पोहोचण्यापूर्वीच मालवाहू वाहनाचा चालक घटनास्थळावरून पसार झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच गंभीर स्थितीत पडून असलेल्या अब्दुल साजिद यांना रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी पसार झालेल्या मालवाहू वाहनाच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून अपघातग्रस्त वाहन जप्त केले. तसेच वाहनातील जखमी गुरांना उपचारासाठी गौरक्षण मध्ये दाखल केले आहेत. अवैध गोवंश वाहतुकीला आळा बसविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात असले तरी आजच्या अपघातावरून पुन्हा एकदा अवैध गोवंश वाहतूक राजरोसपणे जिल्ह्यात व शहरात सुरू असल्याचे समोर आले आहे. याच अवैध वाहतुकीने एका तरुण शिक्षकाचा बळी घेतला आहे.